नमस्कार, मी परमदास जाधव. आज बुधवार. आज शेअर बाजारामध्ये काय झालं ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर सेन्सेक्स हा 1200 अंकाने उसळला आणि निफ्टी 23,300च्या वर पोहोचल्या. तर सेन्सेक्स हा 75,000 पार झाला, 75,000च्या वरती गेलेला आहे. मात्र निफ्टी हा 23,300 वर क्लोज झालेला आहे. तर गुंतवणूकदारांनी 10 लाख कोटीचा फायदा घेतलेला आहे. पण धोका अजून संपलेला नाही, कारण सध्या तरी जे युद्धाचं वातावरण आहे ते चालूच आहे. तर भारतीय शेअर बाजारामध्ये खूप हा आजचा मोठा दिवस मानला जातो, कारण BSE सेन्सेक्स तब्बल 1200 पेक्षा जास्त अंकांनी वाढून तो 75,273 वर बंद झाला. तर तो BSE सेन्सेक्स आहे त्याची 1200 ते 1500च्या या अंकांनी हा वाढलेला आहे. तर तो आज 75,273 अंकांवर तो बंद झालेला आहे. तर निफ्टी 50 आहे जे ते 394 अंकांनी वाढून ते 23,306 वर पोहोचलेले आहे. म्हणजेच बाजारात आज जबरदस्त तेजी आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे दिवसभर. तर जागतिक बाजारामध्ये तेलाची किंमत ही $100च्या खाली आलेली आहे. तर हा भारतासाठी मोठा फायदा आहे, कारण आता मागे डॉलरची किंमत ही जे तेल आहे तेलाची किंमत प्रति डॉलर बॅरलमध्ये हे वाढलेलं होतं. तर 109 ते कितीतरी झालेलं होतं. 109 रुपये प्रति बॅरल झालेलं होतं. तर हा भारतासाठी मोठा फायदा आहे. तर मिडल ईस्टमध्ये तणाव कमी होण्याची चिन्हे गुंतवणूकदारांना कॉन्फिडंट वाढेल, कारण युद्ध हे कमी होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. म्हणून बाजारात आपल्याला तेजी किंवा गुंतवणूकदारांनी आपल्या मनाच्या शक्तीने गुंतवणूक करण्याचा जास्त विचार करावा. तर बँकिंग, ॲटो, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळीकडे आपल्याला आज तेजी पाहायला मिळालेली आहे. तर बँकिंग सेक्टरमध्ये जोरदार वाढ आणि ॲटो सेक्टर हा थोडा मजबूत होता. तर कन्झ्युमर याच्यात जे सर्वात जास्त 3.5% वाढ झालेली आहे. तर विदेशी गुंतवणूकदार अजूनही पैसे काढतच आहेत. मार्चमध्ये बाजार अजून 7% खाली आलेला आहे. जर युद्ध वाढलं तर बाजार पुन्हा कोसळू शकतं. हा रॅली पूर्णपणे शेप आहे. हा एक रिकव्हरी रॅली असू शकतो. पुढील काही दिवसात खूप महत्त्वाचे होणार आहे. जर युद्ध थांबले तर बाजारात आणखी वाढेल, आणि जर तणाव वाढला तर अजून घसरण होण्याची शक्यता आहे. तर हा होता आजचा बाजार. तर 24,000च्या पार जाईल, हे पुन्हा घसरेल, हे आपल्याला आता पाहावं लागेल. तर अशाच आपण अपडेट दररोज पाहत राहू. इथेच थांबतोय. धन्यवाद.